शनेश्वर जयंती के अवसर पर आज नई मुंबई के मंदिरों में भक्तों का सैलाब नजर आया। तस्वीर में दिख रहा यह नजारा है सीऊट के शनेश्वर महादेव मंदिर का। संभाजी राजे चैरिटेबल ट्रस्ट की ओर से यहां दिन भर विविध कार्यक्रम चलाए गए। सैकड़ों की संख्या में भक्तों और श्रद्धालुओं ने शनेश्वर भगवान को तेल चढ़ाकर अभिषेक किया और मंगल की प्रार्थना की। संध्या काल यहाँ महाआरती कार्यक्रम चला और भक्तों के लिए महाभंडारे का भी आयोजन किया गया। सैकड़ों भक्तों ने आरती गाते और भजन कीर्तन करते हुए यहाँ शनेश्वर भगवान की पूजा अर्चना की। शनि जयंती का यह कार्यक्रम लगातार कई वर्षों से आयोजित हो रहा है। आयोजक एवं ट्रस्ट के संस्थापक दत्ता गंगाले ने कहा कि हर वर्ष मंदिर में महाआरती और महाभंडारा आयोजित करते हैं, जिसमें हजारों भक्त और श्रद्धालु हिस्सा लेते हैं। उन्होंने विविध कार्यक्रमों की जानकारी देते हुए और क्या कुछ कहा, सुन लीजिए। सर्वप्रथम आज शनेश्वर जयंतीचा सूर्यपुत्र शनिदेव यांच्या जयंतीच्या सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो। आज दुर्गा शर्करा योग म्हणजे शनिवार आहे, शनी अमावस्या आहे आणि त्या दिवशी शनी जयंती जी आहे हा एकदम दुग्ध शर्करा योग असल्यामुळे अनेकांची भक्तांची जी या ठिकाणी रांग लागलेली आहे आणि धर्मवीर समाजाच्या चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे हा जो एक कार्यक्रम असतो शनी जयंतीचा तो उत्साहात या ठिकाणी साजरा होतो। हेच आव्हान करेल, शनी ही न्यायाची देवता आहे। आपण जे समाजामध्ये जगतो वागतो त्याच्यामध्ये आपण कुणावरती अन्याय करतोय का? कारण शनी ही न्यायाची देवता आहे। जर आपण त्याला शरण जातोय तर आपण कुणावरती अन्याय करतो, कारण तो तिथे न्याय करण्यासाठी बसलेला आहे। त्यामुळे आपण चांगलं वागावं, कुणावर अन्याय होईल असं कृत्य आपल्या हातून होऊ नये, कुणाला दुःख होईल असं कृत्य आपले होऊ नये अशी आपण सर्वांनी या दिवशी संकल्प केला तर खऱ्या अर्थानं शनिदेवाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। पुन्हा एकदा सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो। धर्मवीर संभाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दरवर्षी या ठिकाणी सकाळी तेलाचा अभिषेक असेल, नंतर आपला महायज्ञ असेल, नंतर आपल्या भजन असेल आणि सर्व धार्मिक विधी करून या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होत आहे। आमचे सर्व ट्रस्टचे सभासद पदाधिकारी, आमच्या महिला भगिनी या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करेल की त्यांच्या सहकार्याने दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम सुंदररित्या या ठिकाणी संपन्न झाला। ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया।